आज कोजागिरी पौर्णिमा आहे. त्यासाठी आपण पटकन अगदी 10 मिनिटात तयार होणारी मसाला दूध बनवतोय. तेही एक वेगळ्या प्रकारचा ओला मसाला बनवून. तर चला आपण सुरुवातीला मसाला बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथं मी एका कढाईमध्ये काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत. याचं प्रमाण जे आहे ते आपल्या मनावर घ्यायचं आहे. हे हलकेसे भाजून घेतलेले आहेत. यामध्ये नंतर 4 ते 5 काळी मिरी, 1 चमचा भरून खसखस, थोडंसं चिमूटभर केशर आणि थोडंसं जायफळ घालून गॅस बंद करून हे कढाईमध्ये थंड होण्यासाठी असेच ठेवले. तोपर्यंत एका बाजूला दूध गरम करायला ठेवले. यामध्ये चारोळी आणि केशर घालून घेतलेलं आहे. आता जो थंड झालेला मसाला आहे तो मिक्सरमध्ये मी घालून घेतलेला आहे. ड्रायफ्रूट्स यामध्ये वेलची घालून हे हलकंसं अशा प्रकारे फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी इथं मिल्क पावडर घातलेली आहे. सोबतच थोडंसं साधं म्हणजे थंड दूध घातलेलं आहे आणि आणखीन हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून अशा प्रकारचा छान असा ओला मसाला बनवून घ्यायचा आहे. आता जे आपण दूध गरम करायला ठेवलेलं होतं तेही छान गरम झालेलं आहे. उकळी फुटलेली आहे या दुधाला. आता जो मिक्सरच्या भांड्यामधला तयार मसाला आहे तो या दुधामध्ये घालून घ्यायचा आहे, मिक्स करायचं आहे आणि 10 मिनिट हे दूध जे आहे ते छान असं उकळू द्यायचे. म्हणजे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते छान असे यामध्ये शिजले जातात आणि पूर्ण अर्क या दुधामध्ये उतरतो. दूध गरम करून झाल्याच्या नंतर थोडीशी साखर घातलेली आहे मी. गरमागरम दूध सर्व करून घ्यायचे. आपल्याला पाहिजे तसं याला थोडंसं गार्निशिंग करायचं आहे. मस्त असं अगदी पटकन होणारं असं मसाला दूध इथे बनवून तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा. धन्यवाद.